मित्रांनो नमस्कार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आपले जे सर्व शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी शिक्षक भरतीबाबत आज एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ती महत्त्वाची अपडेट अशी आहे की आता शिक्षक भरतीबाबत जे काही उमेदवाराच्या लिस्ट आहेत त्या लिस्ट तयार करण्याचं काम सुरू आहे। या लिस्ट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पण आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगर परिषदच्या शाळा येतात, महानगरपालिकांच्या शाळा येतात आणि जिल्हा परिषदच्या शाळा येतात। तसेच ज्या काही आपल्या खाजगी अनुदान प्राप्त शाळा आहेत त्यांचीसुद्धा लिस्ट तयार होत आहे। म्हणजे विथ इंटरव्ह्यूचं ज्यांनी ऑप्शन घेतलेलं आहे त्यांचीसुद्धा लिस्ट आता तयार केल्या जात आहे आणि ही पूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक आहे, ही कम्प्युटराइज आहे। त्यामुळे याच्यामध्ये मानवी हस्तक्षेपाला कुठल्याच प्रकारचा वाव नाही हे आपण लक्षात घ्या। त्यामुळे असंच आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की या शिक्षक भरतीबाबत काही गैरसमज पसरल्या जातात आणि हे गैरसमज कोण तर याच्यामध्ये काही असे दलाल निर्माण झालेले आहेत की जे दलाल तुमची फसवणूक करण्याच्या मागं लागणार आहेत। म्हणून त्यांनी जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना असं स्पष्ट सांगितलेलं आहे की असे जर काही दलाल शिक्षक भरतीबाबत तुम्हाला असं काही सांगत असेल की मी इथं तुमचं लिस्टमध्ये नाव आणून देतो, तुम्ही काहीतरी अशा प्रकारचं म्हणजे ॲडजस्टमेंट काहीतरी कुठल्या तरी अमुक रकमेची करा, तर असं जर काही कोणी करत असेल तर ते संपूर्णतः म्हणजे या प्रक्रियेमध्ये ते कुठल्याच प्रकारे बसू शकत नाही। आणि असे काही जे दलाल आहेत त्यांच्याविषयी आपण पोलीस कंप्लेंटसुद्धा फाईल करू शकता आणि तुम्ही जे पोलीस कंप्लेंट फाईल केली समजा, तर त्या दलालाचं तुम्ही जर नाव आणि हे जर आयुक्त साहेबांना मेलद्वारे जर पाठवलं तर तुमच्या पोलीस कंप्लेंटला ते सुद्धा मदत करतील असं त्यांनी आश्वासनसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे। तर या बाबतीत आपण थोडंसं अलर्ट राहिलं पाहिजे आणि अलर्ट राहून ही जी प्रक्रिया आहे ही निपक्षपाती पार पडणार आहे असं स्पष्ट आश्वासन आपले जे शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे साहेब यांनी सर्व शिक्षक उमेदवारांना दिलेलं आहे आणि ही आजची सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। जर समजा यामध्ये जर कोणी प्रलोभन जर देत असेल आणि कोणी जर याविषयी जर तुम्हाला काही वेगळे मार्ग सांगत असेल तर तुम्ही त्यांच्याविषयी पोलीस कंप्लेंटसुद्धा फाईल करू शकता। तर ठीक आहे, आजची ही एक महत्त्वाची अपडेट मी तुमच्या समक्ष शेअर केलेली आहे। पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल। धन्यवाद।